मंडळी, भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आज ब्लॅकमेलर म्हणून गणले जात आहे. आमदाराचं नाव तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, प्रशांत बंब. प्रशांत बंब कुणाकुणाची ब्लॅकमेलिंग करतात? खरंच बंब ब्लॅकमेलर आहेत का? जर ते नसतील तर भाजपाचे एक खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जे पूर्वी आमदार होते, ते जाहीरपणे पत्र लिहून सरकारी कार्यालयात म्हणतात प्रशांत बंब ब्लॅकमेलर आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. बरं, एकटे प्रताप पाटील चिखलीकर आहेत का? तर संजय शिरसाट नावाच्या आमदारांनी असाच दावा केलाय की प्रशांत बंब ब्लॅकमेलिंग करतात, त्यामुळे अधिकारी आणि कंत्राटदार काम करायला घाबरायला लागले. नुसते संजय शिरसाट नव्हे तर पाथरीचे माजी आमदार मोहन फड जेव्हा आमदार होते तेव्हाही त्यांनी माध्यमांच्या समोर येऊन प्रशांत बंब ब्लॅकमेलर असल्याचा आरोप केला आहे. ब्लॅकमेलर प्रशांत बंब. एक आमदार माहितीच्या अधिकाराचा आणि आमदारकीच्या अस्त्राचा उपयोग लोकांच्या, कंत्राटदारांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या ब्लॅकमेलिंगसाठी करू शकतो का? ज्यांनी चक्क राज्याच्या मंत्र्यालाच अडचणीत आणलं होतं, चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि चंद्रकांत पाटलांनाच प्रशांत बंबनी अडचणीत आणलं होतं, त्यांच्याच डिपार्टमेंटच्या विरोधात प्रश्न विचारून त्यांच्याच सरकारमध्ये असताना सुद्धा खरंच बंब असं का करतात? तोडीपाणी करणे, तडजोडी करणे हा बंब यांचा स्वभाव आहे का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधली पाहिजेत, कारण राज्याच्या एका आमदारावरती हे आरोप झालेले आहेत आणि असे आरोप होत असताना तो आमदार खरंच तसा आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे. पहिला प्रश्न उपस्थित होतो की बंब कुठल्या कामाच्या संबंधी या चौकशा लावण्याची मागणी करतात. दुसरा प्रश्न निर्माण होतो की बंब यांनी तडजोडी करत किती तक्रारी वापस घेतलेल्या आहेत. तिसरा प्रश्न निर्माण होतो, बंब यांच्यासोबत कोणत्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधलाय का, कुठल्या कंत्राटदारानं संपर्क साधलाय का आणि प्रकरण थांबलंय का, किंवा एखाद्या प्रकरणाच्या चौकशीबाबत बंबनी आपली पाठपुरावा किंवा आपलं मागं लागणं थांबवलेलं आहे. असं काही सापडत असेल तर बंब यांना आपल्याला नेमकेपणाने ब्लॅकमेलर असं म्हणता येईल. मुळात हा विषय आजचा, म्हणजे प्रताप पाटील चिखलीकरांनी पत्र दिलंय म्हणून पुढे आलेला नाहीये, तर 2008, 9, 10, 11 या काळामध्ये गुरुतागद्दीच्या वेळेला नागडमध्ये करोडो रुपयांच्या निधीचा महापूर आलेला होता आणि याच काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केलेला होता. पहिला होता तो डांबर घोटाळा. निहित कंपन्यांकडून डांबर न घेणे, डांबरांच्या खोट्या पावत्या लावणे, डांबरांचा ग्रेड चांगला नसणे, असे आरोप प्रशांत बंब यांनी केले आणि त्या प्रकरणामध्ये पाठपुरावा करत करत हे प्रकरण इथपर्यंत पुढे नेलं की कंत्राटदारांना अटक झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, काही जणांचं निलंबन झालं, काही कंत्राटदारांच्या अगदी हार्ट सर्जरी करण्याची वेळ आली, ओपन हार्ट झालं, बायपास झालं, अनेक जण परागंदा झाले आणि अनेकांच्यावरती कारवाई झाली. डांबर घोटाळ्याचा मुद्दा प्रशांत बंब यांनी लावून धरला. पुढे बंब यांनी 5 कामाविषयीच्या तक्रारी दाखल केल्या. त्यातला सगळ्यात मोठा, म्हणजे बाकी छोटी छोटी कामं आहेत, कुठली इथली इमारत, इथली इमारत, तिथली इमारत, ती तेवढ्या विभागापुरती मर्यादित असू शकेल, पण एक सगळ्यात मोठं काम आहे जे 2 जिल्ह्यांना जोडणार आहे, लातूर नांदेड रस्ता. लातूर नांदेड रस्त्यावर जो जो कोणी प्रवास करतो तो सरकारला बभच्या भागाकडे मात्रकुळाचा उद्धार करून षष्टीची विभक्ती प्रत्यय लावून शिव्या देतो. या रस्त्याचं काम कधीच नीट झालेलं नाहीये आणि करोडो रुपयांचा खर्च मात्र झालाय. प्रशांत बंबनी नेमका हाच प्रश्न विचारला. प्रशांत बंब यांनी ब्लॅकमेलिंगसाठी जरी असेल तरी सुद्धा या प्रश्न विचारलेल्या किंवा चौकशीची मागणी केलेल्या कामामध्ये खरंच काही झालेलं आहे किंवा नाही याची खात्री कुणी देऊ शकेल का? मुळात ही कामच खूप वाईट पद्धतीने झालेली आहेत आणि या कामाच्या विषयामध्ये चौकशीची मागणी करून सुद्धा लवकर चौकशी झाली नाही. अगदी प्रशांत बंब यांच्या पक्षाचं सरकार असताना सुद्धा ती चौकशी नीट झाली नाही. म्हणून प्रशांत बंब यांना शेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला आणि न्यायालयाने या प्रकरणामध्ये चौकशी करण्याची, गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मंडळी, प्रशांत बंब ब्लॅकमेलर असते तर न्यायालयात जाऊन चौकशी लावण्यासाठीची प्रक्रिया त्यांनी केलेलीच नसती. काही उदाहरणं मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, इथे काही माहिती पण आपल्याकडे आहे. ती माहिती कशी आहे जरा नीट तपासून बघूया. ज्या ज्या प्रकरणामध्ये प्रशांत बंब यांनी मागणी केलेली आहे तपासणीची, त्या त्या प्रकरणात काय झालं जरा आपण बघूया.
अधिकारी आणि कंत्राटदार मिळून भ्रष्टाचार करतात हा प्रशांत बंब यांचा मुख्य आरोप आहे आणि त्यांनी ज्या ज्या प्रकरणाची चौकशी करायला लावली ते बघूया तिथे काय काय झालंय ते. पैठण प्राधिकरणामध्ये प्रशांत बंब यांनी भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याचं म्हटलंय. पैठण प्राधिकरणच्या 3 कनिष्ठ अभियंत्यांना सरकारनं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनच निलंबित केलेलं आहे. K5 मध्ये भायकर नावाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं आहे. वरळीमध्ये 12 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचं काम झालेलं आहे जिथं प्रशांत बंब यांनी चौकशीची मागणी केलेली होती. लिंगदरी प्रकरणामध्ये अभियंत्याला निलंबित करण्यात आलेले आहे. चव्हाण नावाच्या एका उच्चपदस्थ अभियंत्याची चौकशी चालू आहे, त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. नवले नावाचे अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता होते, जे अपसंपदेच्या गुन्ह्यामध्ये बंब यांच्या तक्रारीवरूनच त्यांची चौकशी सुरू आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ही अशा स्वरूपाची डांबर घोटाळ्याची तुम्हाला आधीची माहिती सांगितलेली आहे. ज्या ज्या विषयामध्ये बंब यांनी तक्रार केलेली आहे, चौकशीची मागणी केलेली आहे, त्या त्या विषयामध्ये कारवाई झालेली आहेच, किंबहुना ते प्रकरणाची चौकशी बंद झालेली नाही. प्रशांत बंब यांना दुसऱ्या मतदारसंघात जाऊन चौकशी करा म्हणण्याचा अधिकार आहे का? आमदारांना असा अधिकार पोहोचतो का? असाही प्रश्न निर्माण होतो. तेही खरंच आहे, आपलं क्षेत्र सोडून इतर ठिकाणी जाण्याची काय गरज आहे? पण देशातला कोणत्याही भागातला एक सामान्य नागरिक इथे होणाऱ्या भ्रष्टाचाराविषयीची तक्रार करू शकत असेल तर मग तो अधिकार आमदार असलेल्या प्रशांत बंब यांना पोहोचणार का नाही? जिथे म्हणून कुठे सरकारी, सार्वजनिक आणि त्याहीपेक्षा जवळचा शब्द म्हणजे जनतेच्या पैशाच्या विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने लागणार असेल तर तक्रार झालीच पाहिजे, चौकशी झालीच पाहिजे. अगदी बंब जरी करणार असतील अशा स्वरूपाचा घोटाळा तरी प्रशांत बंब यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. यात गैर असण्याचं काही कारणच नाहीये. ज्यांना बंब ब्लॅकमेलिंग करतायत किंवा बंबच भ्रष्टाचारी आहे असं वाटतं त्यांनी प्रशांत बंबच्या विरोधात तक्रारी कराव्या आणि त्यांची चौकशी करण्याची मागणी करावी. प्रशांत बंब चुकीचे असतील तर ते समोर येईल. पण बंब उपस्थित करत असलेले मुद्देच गैरलागू आहेत, तिथे भ्रष्टाचार झालाच नाही आणि केवळ बंब ब्लॅकमेलिंग करतात असा आरोप करत झालेल्या कामातील अपहाराला, भ्रष्टाचाराला झाकून ठेवता येत नाही एवढंच. एकूणच सरकारी पैशाचा विनियोग सार्वजनिक बांधकाम विभाग कसा करतो हे सगळ्या जगाला ठाऊक आहे आणि याच विनियोगावर सगळ्या जगाचा आक्षेप आहे. बाकी कुणी पुराव्याशिवाय बोलत नाही. प्रशांत बंब पुराव्यासहित बोलतायत आणि इथे अनेकांची गोची होणार आहे. खरं तर सार्वजनिक बांधकाम विभाग हा असा आहे की जिथे हम भी नंगे तुम भी नंगे असं असतं, इथे नंग्यांचा बाजार असतो. पण तिथे जो कपडे घालून येतो त्यालाही नंग करण्यासाठी किंवा त्याला आपला शिष्य करण्यासाठी ही सगळी धावपळ चालू असते. मुळात प्रशांत बंब कसे आहेत, ते प्रामाणिक आहेत का याचं प्रमाणपत्र इथं वाटप करण्याची अनालायझरला गरज नाही, ना सुशील कुलकर्णीला गरज नाही. प्रश्न फक्त एवढा आहे की बंब ब्लॅकमेलिंग करतायत का आणि बंब यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे चुकीचे आहेत का? बंब ब्लॅकमेलिंग करत असतील तर प्रकरण तडीच नेलंय का, शेवटाला नेलंय का की थांबलंय? आजपर्यंत बंब यांनी उपस्थित केलेले कोणतेही मुद्दे, कोणत्याही चर्चा, कोणत्याही चौकशी किंवा कोणत्याही तक्रारी थांबलेल्या दिसत नाहीत. म्हणून आज तरी बंब यांचा हेतू ब्लॅकमेलिंगचा नाही हे स्पष्ट दिसत आहे आणि बंब यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चौकशी होणं आवश्यक आहे असं वाटतंय. खाई त्याला खवखवे असं म्हणतात. जो खाई त्याच्या घशात खवखव नक्कीच करेल. कदाचित ही ओरड, ही ब्लॅकमेलिंगची तक्रार ही अशा खवखवी पुढी तर नसावी ना. नमस्कार.